नमस्कार, मी गणेश स्वामी. आपलं रिंगण लाईव्ह मध्ये मी मनापासून स्वागत करतो. आजच्या बेधडक चर्चेचा विषय आहे, काल जी महाराष्ट्र सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली, नेमकं त्या कर्जमाफीचं गोडबंगाल काय, विरोधकांकडून त्या कर्जमाफीवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपण नेमकं त्या शेतकरी कर्जमाफीचं गोडबंगाल काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत आपल्या रिंगण लाईव्हचे संपादक आणि राजू पाटील साहेब आहेत. आपण त्यांच्या समवेत या शेतकरी कर्जमाफीचं या ठिकाणी सविस्तर विश्लेषण ऐकणार आहोत. नमस्कार सर, आपलं रिंगण मध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद गणेश. जवळपास 55 लाख शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी सरकार देणार आहे, ही माहिती सरकारने दिलेली आहे. नेमकं या कर्जमाफीमध्ये खरं काय आणि खोटं काय? गणेश, हा विषय महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाचा सध्या आजचा आहे. राज्याच्या सरकारनं 35,000 कोटी रुपये खर्चाची किंवा राज्याच्या तिजोरीवर ज्या योजनेचा भार 35,000 कोटी रुपये पडणार आहे असं सांगितलंय. ती शेतकऱ्यांची ही जी कर्जमाफी योजना आहे, आता तो म्हटल्याप्रमाणे 55 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे असं सांगितलं जातं. आणि या 55 लाख शेतकऱ्यांचे 7/12 कोरा करण्याचा प्रयत्न राज्याचं सरकार किंवा देवेंद्र फडणवीस करणार आहेत असं सांगितलं जातं. परंतु गणेश, तू पहिला प्रश्न खूप गंभीर केलायस की हे खरं आहे का, अशा पद्धतीचा तो तुझा प्रश्न आहे. आणि मला दुःख होतंय सांगायला की हे खरं नाही. हे पूर्णपणे शेतकऱ्यांची दिशाभूल करणार आहे, शब्दांचा शब्दच्छल करणारी ही योजना आहे. आणि विविध नियमांमध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रचंड वेगवेगळ्या निकषाने नियमामध्ये पूर्णपणे या योजनेनं बांधून ठेवलेला आहे. त्यामुळं राज्यातल्या 55,000 शेतकऱ्याला ही या योजनेचा जो लाभ आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना, हा होणार नाही. प्रश्न असाही पडतो की मग गणेश, किती शेतकऱ्यांचा ते खरंच काय लाभ होणार आहे का केवळ कोणालाच होणार नाही, असाही प्रश्न येऊ शकतो. परंतु आपण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगितलं पाहिजे, विषय अत्यंत महत्वाचा आहे. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून तो तुम्हाला कळेल अशी ही परिस्थिती नाही. माध्यमांमध्ये आमच्यासारख्या लोकांनी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली की त्यावरून ती तुम्हाला कळेल अशी ही परिस्थिती नक्कीच नाही. ढोबळ मनाने आपण काही 2-4 महत्वाचे मुद्दे आपण राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी मांडणार आहोत आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना ठासून सांगणार आहोत किंवा विश्वासपूर्ण सांगणार आहोत की राज्यातल्या 55 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. आपल्या डोक्यात काय असेल तर ते काढून टाका, होणार नाही. त्याचं कारण काय माहितीये का? पहिलं बघा, सरकार किंवा सरकारची जी यंत्रणा असते, ही सरकारची यंत्रणा केवळ एखाद्या योजनेचं हेड घेते आणि त्या हेडची पब्लिसिटी करत राहते, परंतु त्या योजनेच्या हेड अंतर्गत असलेल्या तपशिलाचा कधीही खुलासा करत नाही किंवा तपशील ही जनतेपर्यंत गणेश आणि लोकांपर्यंत जाऊ दिले जात नाहीत. मला सांग, राज्यामध्ये 2 लाख रुपयाची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याच मुळात 55 लाख नाही. ही संख्या किती माहितीये तुला? ही संख्या आहे 16,48,000. राज्यातल्या शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची जी संख्या आहे 2 लाखाच्या आत, ही आहे 16,48,000. म्हणजे या योजनेत 16,48,000 शेतकऱ्यांचा 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार, हे अगदी स्पष्ट आहे आणि हे सत्य आहे. आता मी तुला प्रश्न करतो, 55 लाखातून 16,48,000 वजा कर, काय फिगर येतो? 28 लाख. तर आता 28 लाखाचं नाही, तुझा फिगर काहीतरी चुकतो, 38,52,000 असेल. 38 लाख, 38 लाख शिल्लक राहतात. तर या 38 लाख शेतकऱ्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित होतोच पूर्णपणानं. आणि देवेंद्र फडणवीसांनी, त्यांच्या सरकारने, त्यांच्या यंत्रणेतल्या लोकांनी जे डोकं लावलंय निकषाचं, धोरणाचं, नियमांचं, शेतकरी असा गांगरून गेला पाहिजे, त्याच्या लक्षात ही गोष्ट नाही आली पाहिजे आणि लोकांना तर असं वाटलं पाहिजे की वा, देवेंद्र फडणवीसांनी 35,000 कोटी रुपयाची योजना शेतकऱ्यांच्यासाठी दिली आणि ते त्यांची भक्त मंडळी वगैरे आहेत ना,
ते आता जे सोशल मीडियावरून उड्या मारतायत, आमच्या सरकारने शेतकऱ्यांना 55 लाख शेतकऱ्यांना 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली वगैरे, हे तर कधी विचार करत नाहीत. आता अनुभव आहे 12-13 वर्षातला की ह्या भक्त मंडळींना तर काय अभ्यास नावाचा प्रकार हा त्यांच्या गावीच नाहीये मुळात. त्यामुळे केवळ आपल्या नेत्यांचं कौतुक, आपल्या सरकारचं कौतुक एवढंच त्यांच्या हातामध्ये आहे. चल जाऊ दे, सोडा, पण त्यांचा विषय महत्वाचा नाही. आता तो म्हटल्याप्रमाणे 55 लाख शेतकऱ्यांपैकी जर 16,48,000 जर शेतकरी हे या योजनेला आज तारखेला पात्र आहेत, तर बाकीच्या 38,52,000 शेतकऱ्यांचं काय, असा तुझा प्रश्न होता, बरोबर? आता तुला सांगतो, या 52,38,000 शेतकऱ्यांपैकी 38,52,000 शेतकऱ्यांपैकी, किंवा आपण ते 52,000 थोडस आकडा बाजूला ठेव, लोकांना समजण्यासाठी आपण केवळ 38 लाख हा फिगर घेऊ. 38 लाखामध्ये राज्यामध्ये 10 लाख शेतकरी असे आहेत, 10 लाख शेतकरी राज्यामध्ये असे आहेत की त्याच्या घरामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यापासून ते मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या कामगारांपर्यंत त्या शेतकऱ्याच्या घरातली ही मुलं आहेत. मग ती साखर कारखाने असतील, जिल्हा बँका असतील, सहकारी सोसायट्या असतील, सूतगिरण्या असतील, विविध बँका असतील, पतसंस्था असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या ज्या निमशासकीय आस्थापना म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो किंवा स्वराज्य संस्था म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, अशा ठिकाणी काम करणाऱ्या राज्यामधले जे कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे आज तारखेला, ही संख्या 8.5 लाख 9 लाखांपर्यंत जाते साधारणपणे. 8.5 लाख हा जरी त्याचा अधिकृत फिगर आपल्याला नेटवरून मिळत असला तरी सुद्धा साधारणपणे ही जी लेकरं आहेत आज प्रशासनामध्ये काम करणारे असतील, अगदी शिक्षक असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा सचिव असेल, छोट्या मोठ्या जिल्हा बँका असतील किंवा अर्बन बँक असतील, याच्या बँका असतील, सोसायटी असतील, जेवढ्या म्हणून कारखाने, साखर कारखाने खास करून असतील, सूतगिरण्या असतील, यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा पगार 5,000 पेक्षा जास्तच आहे ना. हो, सरकारने निकष असा लावला की ज्या कर्मचाऱ्याला 5,000 पेक्षा मासिक जास्त उत्पन्न महिन्याला ज्याच्या घरामध्ये येतं तो या योजनेसाठी अपात्र ठरेल. आता मला सांग, काय शिल्लक राहिलं या योजनेमध्ये? आता जर एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा, तुझ्या माझ्या घरातला, तुझा माझा भाऊ, तुझा माझा मुलगा, जर एखाद्या साखर कारखान्यामध्ये 15,000 किंवा 20,000 रुपयावर काम करत असेल, क्लर्क म्हणून काम करत असेल, 15-20 हजारावर त्याची नोकरी असेल, ती बी 6 महिन्याचीच असते किंवा वार्षिक असेल, आपण सगळे धरू, मग 20,000 त्याला पगार आहे, तर तो योजनेतून बाजूला. हा कसला निकष आहे? हा निकष मुळात का ठेवला? जर तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा निकषच ठेवायचा होता तर हा निकष ठेवायला पाहिजे होता तुम्ही सरकारने, की ज्या सरकारी कर्मचाऱ्याला आज तारखेच्या नियमाप्रमाणे 7वा वेतन आयोग सुद्धा मंजूर आहे, मान्य आहे, किंवा जो 7वा वेतन आयोगानुसार जो पगार घेतो, अशा शेतकऱ्याला या यादीतून वगळलं असतं तर आम्ही काहीच बोललो नसतो. पण तुम्ही 5,000 रुपये गमावणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याच्या मुलावरून तर त्या शेतकऱ्याला अपात्र ठरतायत, तर हा किती मोठा अन्याय सरकार हे या राज्यातल्या शेतकऱ्यावर गणेश करतायत. हे बघ गणेश, आता मी पुन्हा तुझ्या प्रश्नाकडे येतो. तर या 55 लाखातून तुला आता 16 लाखाचा जर फिगर मी दिला, उरलेले जे 38 लाख आहेत त्यातून आता 10 लाख या सरकारी कर्मचारी ज्यांच्या घरामध्ये आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहेत, ते 10 लाख आता वजा झाले आणि मग आता 28 लाख शेतकरी शिल्लक राहिले. आता प्रश्न असा आहे की या 28 लाख शेतकऱ्यांना नेमका काय लाभ होणार आहे? आपण आशा करूया, गृहीत धरूया की हे जे शेतकरी आहेत ते नियमित कर्जदार आहेत, या हेडखाली ते येतील आणि शासन त्यांना 50,000 रुपये पर्यंत प्रोत्साहन अनुदान जे आहे हे देईल, असं आपण गृहीत धरू. कारण आतापर्यंत अनेकदा प्रोत्साहन अनुदानाची घोषणा झालेली आहे, उद्धव ठाकरे सरकारच्या काळातच झालेली आहे, देवेंद्र फडणवीसांच्या यापूर्वीच्या कर्जमाफीतही झालेली आहे, परंतु अद्याप हे जे 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान आहे नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी, हे अद्याप त्याच्या खात्यावर पडलेलं नाही. त्यामुळं हे गोड आश्वासन असेल आणि हे आश्वासन आता निवडणुकीपर्यंत पुढे 3 वर्ष चालेल.
त्यामुळे ही जी कर्जमाफी आहे ही सरसकट कर्जमाफी झालेली नाही. अत्यंत कमी शेतकऱ्यांना 15-16 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा केवळ लाभ होतोय. सरसकट शेतकऱ्यांना याचा लाभ होत नाही. आणि उरलेले जे 10 लाख शेतकरी तर या योजनेमधून त्यांच्यावर अन्याय होणार आहे. महाराष्ट्रातल्या 10 लाख शेतकऱ्यांच्यावर की ज्यांच्या घरामध्ये 5,000पेक्षा अधिक जर कोण कमावून त्यांचा मुलगा आणत असेल तर त्याचं नाव जर योजनेतून काढून टाकलं जात असेल तर हा घोर अन्याय आहे. म्हणजे त्या अन्यायाला कुठल्या शब्दांमध्ये सरकारची निर्भत्सना करावी असा प्रश्न पडावा, असा अन्याय सरकार या ग्रामीण भागातल्या सर्व मायबाप शेतकऱ्यांना करते. आणि उरलेत ते आता 28 लाख शेतकरी. आता या 28 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये जेव्हा केव्हा मिळतील तेव्हा आपण सरकारचं कौतुक करू. परंतु गणेश, या राज्यातल्या शेतकऱ्यांची किती फसवणूक करावी, या राज्यातल्या शेतकऱ्यांना किती फसवावं, याला आता सीमा उरलेली नाही. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी राज्याची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती, आम्ही कबूल करतो. तुम्ही ज्या लोकप्रिय योजना निवडणुकांच्या काळामध्ये कोट्यावधीच्या खर्च केल्या, अनेक तुम्ही योजना आणून राज्याच्या तिजोरीवर फार मोठे आर्थिक भार लादला, किंवा आज तुमचा जो अर्थसंकल्प आहे तो जवळपास 40,000 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प आहे. असं असताना ही लगेच कर्जमाफीची योजना तुम्ही आत्ताच आणायला नको होती. थोडीशी आणखीन आर्थिक स्थिती राज्याची संपूर्ण मजबूत झाल्यानंतर या संपूर्ण आणि सरसकट शेतकऱ्यांना तुम्ही महाराष्ट्रामध्ये मदत करायला पाहिजे होती. अर्ध्यापेक्षा म्हणजे तुम्ही 100 पैकी तुम्ही आता 30% शेतकऱ्याला मदत करताय आणि 70 शेतकरी तुमच्या योजनेपासून तुम्ही वंचित ठेवताय. हा जो भेदाभेद आहे हा तुमच्या स्वभावाप्रमाणेच नेहमी भारतीय जनता पार्टीच्या आणि सरकारचा जो स्वभाव आहे भेदाभेद, त्यांनी शेतकऱ्यांच्या या योजनेमध्ये सुद्धा भेदाभेद केलेला आहे. मला आपण आपल्या प्रेक्षकांना हे सांगू की कर्जमाफीची घोषणा झालेली आहे, परंतु कर्जमाफीच्या मध्ये जे नियम अटी निकष याचा जो मोठा भरणा त्याच्यामध्ये केलेला आहे नियमांमध्ये, त्यामध्ये महाराष्ट्रातला 10 लाख शेतकरी तर अगदी कागदासारखा उडूनच जाणार आहे. आणि उरलेल्या 28 लाख शेतकऱ्यांच्या हातामध्ये 50,000पेक्षा काही जास्त पडेल असं मला वाटत नाही. हे या योजनेचं सत्य वास्तव आहे. आणि आमच्या या बोलण्याला आधार जर तुम्ही वाचक असाल, वर्तमानपत्र नीट वाचत असाल नियमितपणे, तर आपण आजचा लोकसत्ताचा अंक पाहायचा आहे. लोकसत्ताचा अंकाचा पान नंबर 3 वर जायचंय. पान नंबर 3 वर महाप्रदेश नावाचा त्यांचा जो पान आहे, त्या महाप्रदेशवर संजय बापट नावाच्या कृषी विशेषज्ञाने हा या लेखाचं पूर्णपणे या विषयाचं समालोचन केलेलं आहे, विश्लेषण केलंय, तेही जरूर पाहायचंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही कर्जमाफी सरसकट कर्जमाफी नाही, सर्वांसाठीची नाही, केवळ काही ठराविक शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे, सर्वांना याचा लाभ होणार नाही. गणेश, तर आपण बघितलात की रिंगण लाईव्हचे संपादक आदरणीय राजू पाटील सरांनी यांनी सांगितलेलं आहे की शासनानं जी कर्जमाफी केलेली आहे त्या कर्जमाफीचा 16,48,000 लोकांना 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. बाकीचे जे आपल्याकडं 38,52,000 शेतकरी आहेत त्याच्यातले जवळपास 10 लाख हे शेतकरी कर्मचारी आहेत असं सरांनी सांगितलेलं. त्याच्यामुळं आता फक्त 28,52,000 जे शेतकरी आहेत त्यांना फक्त प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळेल असं राजू पाटील सरांनी त्यांच्या विश्लेषणामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं विरोधक सुद्धा सरकारवर टीका करताना दिसत आहेत की ही फसवी कर्जमाफी आहे. काही शेतकरी संघटना असतील, अजित नवले असतील, राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील, रघुनाथ पाटील या सर्वच शेतकरी नेत्यांनी ही कर्जमाफी फसवी असल्याचं त्यांनी शासनावर आरोप केलेला आहे. आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये ही कर्जमाफी शासनाची डोकेदुखी तर ठरणार नाही ना, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात अगदी जून-जुलै मध्येच पावसाळी अधिवेशन असतं, त्यावेळेस निश्चितपणे सामाजिक संघटना, शेतकरी आणि विरोधक ह्या कर्जमाफीबद्दल शासनाला निश्चित धारेवर धरतील आणि त्यावेळेस सरकार काय उत्तर देणार हे मात्र आपल्याला बघावं लागणार आहे. अशाच रोखठोक विश्लेषणासाठी पाहत राहा द रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.